नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गाईड स्टेट बोर्ड महाराष्ट्र आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतो इयत्ता 10वी गणित भाग 1 दोन चलातील राशी संख्येने त्याच्यातलं सर्वसंच 1.3 पानावर संपूर्ण सर्वसंच 1.3 पानावर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वसंच 1.1 पाहिलेलं आहे संपूर्ण. ते जर तुम्ही पाहिलं नसेल मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, ते तुम्ही पाहू शकता. दोन व्हिडिओ बनले सर्वसंच 1.1 मधले, ते दोन व्हिडिओ मी देतो खाली, ते तुम्ही पाहू शकता. आणि आजचा आपला आहे सर्वसंच 1.3 मधला पहिला प्रश्न आहे निश्चय पद्धतीने सोडा म्हणून. निश्चय पद्धतीने काय ना गण खूप सोपं आहे. तर आपल्याला आता निश्चय पद्धतीने कसं सोडवायचे ते सांगतो मी. आता निश्चय पद्धती सोडा म्हणलं 2 मार्काला प्रश्न येतो परीक्षेमध्ये. निश्चय पद्धतीने सोडा म्हणलं तर आपल्याला काय करावं लागेल, याचं सूत्र आहे ए बी सी डी सूत्र आहे असं. याचा एचा आणि डी चा गुणाकार करतात. ए गुणिले डी वजा बी गुणिले सी, हे याचं सूत्र आहे. याला ए म्हणायचं, याला बी, याला सी, याला डी म्हणायचं असं. आणि याचा डी चा गुणाकार करून वजा बी गुणिले सी चा गुणाकार करायचा, म्हणजे त्रिकस गुणाकार करून वजाबाकी करायची. याला निश्चय पद्धत म्हणतात. म्हणजे तिथे लिहिलं की आपल्याला ए बरोबर 3, बी बरोबर 2, सी बरोबर 4 आणि डी बरोबर 5. डी बरोबर 5 लिहिलं आपण. आता आपल्याला काय करावं लागते, आता ए ची किंमत असं तशी मांडायची आपण इथे. म्हणजे आता ही ए ची किंमत किती आहे इथं 3, बी ची किंमत 2, सी ची किंमत किती आहे 4 आणि डी ची किंमत किती आहे 5. तसंच ए गुणिले डी म्हणजे किती, ए गुणिले डी म्हणजे ए म्हणजे 3 बरोबर, ए म्हणजे 3 गुणिले डी म्हणजे 5. वजाचं तसं तसं. बी किती आहे आपलं 2 गुणिले सी चा किती 4. त्रिकस गुणाकार करून वजाबाकी करायची. म्हणजे 5 त्रिकीत झालं हे 15, 5 त्रिकीत झालं 15. वजाची तशाला तसे. 4 दोन्ही 8 बरोबर 15 मधून 8 गेले, राहिले 15 मधून 8 गेले, 4 दोन्ही 8 12. 15 मधून वजा 8 गेले कडे 14 13 12 11 10 9 8 7 राहिली. म्हणजे बरोबर याची किंमत आली 7. तर याचं उत्तर आहे 7. तर आपण आता सर्वसंच 1.1 म्हणलं पहिलं गणित पाहिले. दुसरं प्रश्न लगेच पाहणार आहोत आपण. तर एवढं लिहून घ्या. समजलं नसलं तर आधी सांगू काय, निश्चय पद्धतीने सोडा म्हणते आपल्याला. निश्चय पद्धतीने म्हणजे आपले ए बी सी डी सूत्र आहे याचं. म्हणजे याचा आणि डी चा गुणाकार करतात वजा बी चा गुणिले सी चा गुणाकार करतात. म्हणजे ए बरोबर 3, बी बरोबर 2, सी बरोबर 4, डी बरोबर 5. म्हणजे ए गुणिले डी बरोबर 3 गुणिले 5, हे सी गुणिले डी म्हणजे 2 गुणिले 5. हे याची त्रिकस गुणाकार करून वजाबाकी करायची. याला म्हणतात निश्चय पद्धत. त्रिकस गुणाकार करून वजाबाकी करायची निश्चय पद्धत म्हणतात. तर याचं उत्तर आलेलं आहे. तर एवढं लिहून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वसंच 1.3 परला आपण पहिलं गणित पाहिले. आता सर्वसंच 1.3 मधलं दुसरा प्रश्न आहे, खालील निषेकांच्या किमती काढा. आणि त्याच्यातलं पहिलं गणित आहे. दुसरा प्रश्न आपलं पहिलं गणित, खालील निषेकांच्या किमती काढा. त्याच्यातलं पहिलं गणित आहे. कारण निषेकाच्या किमती काढा म्हणलं की काय नाही, त्रिकस गुणाकार करायचा आणि त्याच्यातून वजाबाकी करायची. तसंच आपल्याला आता इथे ए बरोबर किती आहे, ए बरोबर वजा 1, बी बरोबर किती आहे 7, सी बरोबर किती आहे 2, डी बरोबर किती आहे 4, डी बरोबर आलं 4. आपलं सूत्र काय, ए गुणिले डी सी गुणिले ए डी. तसंच आपल्याला आता त्रिकस गुणाकार म्हणजे काय येईन, म्हणजे काय येईन वजा 1 गुणिले 4 कंस बंद वजा तसं तसं 7 गुणिले 2, 7 गुणिले 2, 7 गुणिले 2 आलं. आता काय 4 1 4, हे वजाचं चिन्ह तसाला तसं म्हणजे वजा 4 1 4 आणि हे वजाचं तसाला तसं 7 दोन्ही 14. आता ह्या दोघांची बेरीज करायची की वजाबाकी करायची कडे, धन ऋण ऋण धन होते म्हणजे ऋण ऋण धन झालं. म्हणजे काय करावं लागेल आता, याची बेरीज करावं लागेल धन धन. 14 आणि 4 किती 18. मोठ्या संख्येचं चिन्ह
विसरायचं नाही. मोठ्या संख्येचे चिन्ह तसं म्हणजे याचं उत्तर आलं -18. याचं उत्तर आलं -18. तर हे गणित सोपं आहे. तर लगेच आपण तर दुसरं गणित पाहणार तर एवढं लिहून घ्या. आता सराव संच 1.3 मधलं दुसरा प्रश्न आपण दुसरं गणित पाहणार. काय दिले? 5 त्याच्या खाली 6, 3 त्याच्या खाली 0, त्याच्या खाली दिलाय 0. आता आपल्याला काय करायचे? दीर्घ गुणाकार करून वजाबाकी म्हणजे तसं तसं 5 गुणिले 0 कंस बंद वजा 3 गुणिले वजा 7, 3 गुणिले वजा 7 एकदम हे कंस मोठं बंद. आता आपल्याला काय करायचं? 5 आणि 0 चा गुणाकार किती येते? 0च. याचा गुणाकार उत्तराला 0च. हे वजा वजा किती झालं? अधिक झालं. 7 × 21, 21 आणि 0 किती? 21च. तर हे असं दुसऱ्याच उत्तर आहे. सिंपल आहे. सगळ्यात सोपं पद्धतीने निश्चय पद्धत काढायची. निश्चय पद्धतीनुसार क्रेमर्स पद्धती नाही. क्रेमर्स पद्धत 4 मार्काची. ती आता ह्या सर्वसास मध्ये आहे. ती आपण क्रेमर्स पद्धती पाहणार आहोत. त्यात निश्चय पद्धत समजून घ्या. तर एवढे हे करा. आता 3 नंबरचं गणित आहे 703 बरोबर 503. त्याचे 302 आणि 102. हा निश्चय पद्धतीने आपण सोडायचे. छेदामुळे आल्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही. खूप सोपं आहे ते बी. आपल्याला छेदाचं सुद्धा गणित करायचं आहे. तर आपल्याला काय सारखंच त्रिकच गुणाकार करून वजाबाकी करायची. दुसरं काय आपल्याला? तर आता आपण लिहूत म्हणते 703 गुणिले 102 याचा गुणाकार वजाबाकीचं चिन्ह तसं तसं. हे 503 गुणिले 302. तसंच आपण निश्चय पद्धतीनुसार त्रिकस गुणाकार करून वजाबाकी करायची. म्हणजे 6 यातच 7 आणि 1 चा गुणाकार किती? 7 × 1 = 7 आणि 3 × 2 = 6. 7 × 1 = 6, 3 × 2 = 6 आणि हे किती? हे वजाचं चिन्ह तसं तसं. 5 × 1 = 15, 5 × 1 = 15, 3 × 2 = 6. छेद समान मला कोणते एक दोन्हीपैकी एक लिहू शकतोस. लिहू शकता. म्हणजे किती झालं इथं? 7 - 15 भागिले 7. छेद समान दोन्हीपैकी एक लिहायचं. आता 15 मधून 7 मधून 15 जात नाही. 15 मधून 7 गेले वजा 18. मोठ्या संख्येचे चिन्ह तसं तसंच. हे भागिले 6 तशाला तसे. भागिले 7 तशाला तसे. म्हणजे 6 आणि 8 कितीच्या पाड्यात येतात गडे? 2च्या. म्हणजे किती? 2 × 6 2 × 8 बरोबर. याचं उत्तर आलं फायनल -4/3. याचं उत्तर आलं बरोबर -4/3. जाऊन दाखवायचं तुम्हाला. आज सांगा 15 मधून 7 गेले किती राहिले? वजा 8 भागिले 6. 2 × 6 2 × 8 बरोबर -4/3. म्हणजे 2 न भाग दिला आपण. खूप सोपं पद्धती, काही टेन्शन घ्यायचं नाही. तर ही निश्चय पद्धत संपली आपली. तर क्रेमर्स पद्धत परीक्षेमध्ये 4 मार्काला येतो. 4 मार्काला क्रेमर्स पद्धत थोड सोपी आहे. याच्यासारखीच फक्त थोडं लक्ष द्यायचं. आता हे एवढं निश्चय पद्धत समजेल तुम्हाला. आता क्रेमर्स पद्धत पाहतो तर एवढं लिहून घ्या. आता सरासरी 1.3 मधला आपला तिसरा प्रश्न आहे. सरासरी 1.3 मधला आपला तिसरा प्रश्न आहे. काय? खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. आता क्रेमरची पद्धत म्हणजे काय? सुरुवातीला आपल्याला डी ची किंमत काढावी लागते. मग dx ची किंमत काढावी लागते. इथे जी कोणती असो मूळ संख्या. मग dy ची किंमत काढावी लागते आणि मग x आणि y ची किंमत काढावी लागते. आता कितीची किंमत काढायची घडी आपल्याला? आता आपल्याला कितीची किंमत काढायची घडी? dx 2 dy 3 x 4 y ची 5. आता ह्या समीकरणामधून आपल्याला 5 जणांची किंमत काढायची. डी ची, dx ची, dy ची आणि मग शेवटलं x ची आणि y ची. तर आपल्याला कशी काढायची ते सांगतो मी.
सुरुवातीला आपल्याला काय घ्यायचंय, डी ची किंमत घ्यायची. डी ची किंमत म्हणजे इथं आपल्याला संख्या आली, तुम्हाला सांगतो मी आता. डी बरोबर इथे ए बी सी याला मान लागते आणि इथं ए बी सी चा मान लागते. ते कसं म्हणतो मी पहा, इकडे पहा. A1 बरोबर 3, A2 बरोबर -4 आणि A3 बरोबर 10. मग B1 बरोबर 4, B2 बरोबर 3 आणि C2 बरोबर 5. हे A1, हे A2, A3, B1, B2, B3 एवढं तर कळलं असेल तुम्हाला. आता आपल्याला काय करावं लागते, आता आपल्याला काय करावं लागते, ही डी बरोबर सुरुवातीला किंमत काढायची. म्हणजे डी बरोबर किती, डी बरोबर A1 गुणिले B2. डी बरोबर सुरुवातीला A1 गुणिले B2 आणि हे झाले A1 गुणिले B2 आणि हे A2 गुणिले B1, हे समीकरण लक्षात ठेवा. माझा ते हे आता डी बरोबर काय आहे आपलं 3, म्हणजे A1 किती आहे आपलं 3, A1 आहे आपलं 3 आणि तुम्हाला B2 किती आहे आपलं गुणिले डी बरोबर B2 किती आहे आपलं 3च आहे. सॉरी B1 किती आहे आपलं, आता तुम्हाला असं समजत नाही, तुम्हाला पहा एवढं सूत्र तुम्ही लक्षात ठेवा. मी सगळ्या सोप्या पद्धतीने सांगतो तुम्हाला. तुम्हाला काय करावं लागतं, हे गणित आधी मी वर लिहितो, मग कळते तुम्हाला. म्हणजे काय किती 3x वजा 4y बरोबर 10. समीकरण 1. 4x थोडं वर घेतोय, 4x अधिक 3y बरोबर 5. हे समीकरण झालं आपलं तुमचं 2. आता तुम्हाला काय करायचे, हे गणित आपण वरी घेतलं, क्रेमरच्या पद्धतीने सोडायचं. म्हणजे पहिलं गणित आहे, क्रेमरच्या पद्धतीने आपलं पहिलं गणित आहे. सुरुवातीला आपल्याला डी ची किंमत काढायची. म्हणजे डी बरोबर काय घ्यायची, ही पहिला अंक आणि दुसरे अंश खालचे अंक घ्यायचे. म्हणजे किती 3/4, ह्याच्यातल्याच काय करत नाही, 3/4. हे डी ची किंमत सुरुवातीला पहिलं अक्षर घ्यायचं आणि दुसरं हे वजा 4 हे 3. म्हणजे आता इकडे बघा, डी बरोबर हे घ्यायचं, डी बरोबर हे घ्यायचं आणि हे घ्यायचं. हे तुम्हाला नियम लक्षात पाहिजे. डी बरोबर हे 2 घ्यायचे, डी बरोबर हे 2 घ्यायचे. म्हणजे आपला डी ची काय निघेल, डी बरोबर 3 गुणिले 3 वजा 4 गुणिले 4. आता काय करावं लागेल तुम्हाला, हे 3 त्रिक झालं 9, 3 त्रिक झालं 9, वजा वजा अधिक झालं 4 चौक 16 झाले. 16 9 किती 25. म्हणून डी ची किंमत आली बरोबर 25. एक निघाली आपली. इकडे पहा, डी ची किंमत काय घ्यायची आपल्याला, हे आणि हे घ्यायची. म्हणजे घ्यायला आपण तसं निश्चय पदासारखं त्रिकच गुणाकार करून वजाबाकी करायची, म्हणजे याचा गुणाकार 9 आला, हे वजा झाला अधिक आणि हे 4 चौक 16, ह्या दोघांची बेरीज झाली 25. डी ची किंमत आली 25. तर आपल्याला दुसरं काढायचं dx. पहिले आपण डी ची किंमत काढली, आता dx ची किंमत काढायची. तर ही व्हिडिओ स्टॉप करून एवढं लिहून घ्या तुम्ही. तर चला मित्रांनो, आपण डी ची किंमत काढली, आपल्याला dx ची किंमत काढायची. म्हणजे dx ची किंमत काढायची. डी ची किंमत काढताना काय केलं आपण, ह्या दोन संख्या घेतल्या, आता dx ची किंमत काढताना
ह्या दोन संख्या घ्यायच्या dx ची किंमत काढताना, म्हणजे c1 c2 b1 b2 c1 c2 b1 b2. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार, dx बरोबर परत ही घ्यायचं, म्हणजे c1 काय आहे 10 आणि c2 काय आहे सॉरी b1 काय आहे सॉरी b3 काय आहे सॉरी हे c3 आणि b3 घ्यायचे, c3 आणि b3 हे झालं 5 आणि हे वजा 4 आणि हे 3. खूप सोपी पद्धत आहे. कारण तुम्हाला सांगतो डी ची किंमत काढताना काय केलं आपण, डी ची किंमत काढताना ह्या दोन किमती घेतल्या. आपल्याला काय ह्या म्हणजे हे एवढं घेतलं आपण डी ची किंमत काढताना. आपल्याला dx काढताना काय करावं लागेल, ह्या दोन घ्यायचं, dx काढताना ह्या दोन घेतल्या तसे आपण म्हणजे आलं. आता इकडे dx बरोबर 10 गुणिले 3 वजा 4 तसे वजा 4 तसे गुणिले 5 तर dx बरोबर 10 30 10 चा 30 चा गुणाकार आला 30, हे वजा झालं आधी पाऊण चौक झालं 20. तर dx बरोबर 30 आणि 20 50. तर dx ची किंमत आली 50. dx ची किंमत आली आपल्याकडे 50 आली 50. डी ची किंमत काढली आपण, dx ची काढली. तिसरं आहे dy. dy ची काय करावं लागतं, डी ची किंमत काढताना आपण हे दोन घेतले, dx ची किंमत काढताना आपण हे दोन घेतले, तर dy ची किंमत काढताना आपल्याला काय घेऊन ते पाहतो. तर एवढं व्हिडिओ स्टॉप करून लिहून घ्या. पहिली आपण डी ची किंमत काढली, तुम्हाला dx ची किंमत काढली आणि तुम्हाला आता dy ची किंमत काढायची. आता dy ची किंमत काढताना डी ची किंमत काढताना आपण ह्या दोन घेतल्या, dx ची किंमत काढताना आपण ह्या दोन घेतल्या. आता dy ची काढताना कोणती घ्यायची आपल्याला, a1 b1 आणि c3 b3. म्हणजे हे dy ची किंमत काढताना काय आपण ही पहिली संख्या आणि ही पहिली संख्या घ्यायची. काय सोपंच आहे. आपल्याला काय करावं लागतं मग तसं dy बरोबर 3 4 आणि हे 10 5. तसंच लगेच निश्चित पद्धत त्रिकास गुणाकार करून वजाबाकी करणे. म्हणजे 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4 10 गुणिले 4 5 3 15 वजा 40. 10 चा 4 गुणाकार आला 40. तर 15 मधून 40 जर नाही, 40 मधून 15 गेले, राहिले कितीकडे 40 मधून 15 10 मधून 5 गेले 3 इतर 3 25 राहिले. बरोबर मोठ्या संख्येचे चिन्ह वजा 25 राहिले कडे. dy ची किंमत किती आली आपल्याकडे वजा 25. ते क्रेमरची पद्धत तुम्हाला समजलीच असेल पहिल्या ग्रंथकाने. डी ची किंमत काढताना आपण ह्या दोन घेतल्या, तुम्हाला dx ची किंमत काढताना आपण ह्या दोन घेतल्या आणि dy ची किंमत काढताना आपण ही आणि ही घेतली. आपण dy ची किंमत काढताना ही घेतली, म्हणजे याचं उत्तर आलं वजा 25. तर आपला शेवटचे कार्याकडे x आणि y आले. तर आता x ची y ची किंमत कशी काढायची ते सांगतो, तर एवढं लिहून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय करायचे, डी ची किंमत काढली आपण 25, dx ची किंमत काढली आपण 50, dy ची किंमत काढली आपण वजा 25. तर x आणि y ची बरोबर किंमत किती, तर काय करावं लागतं, सुरुवातीला x ची किंमत काढतो आपण. आणि सुरुवातीला काय करावं लागतं, सूत्र आहे की x बरोबर dx भागिले d आणि y बरोबर dy भागिले d. इथे लिहा तुम्ही क्रेमरच्या पद्धतीनुसार. क्रेमरच्या पद्धतीनुसार आता हे काय आपल्याला x ची किंमत काढते ना आपण, म्हणजे x ची किंमत काय लिहिलं तशी लिहिली. dx ची किंमत किती आहे 50, d ची किंमत किती आहे 25. तर हे 25 25 25 दोन्ही 50. तर x ची किंमत आली आपल्याकडे 2 आणि x ची किंमत आली आपल्याकडे 2. आता लगेच तसेच आता y ची किंमत काढताना आपल्याला काय करावं लागते, आता y ची किंमत काढताना आपल्याला काय करावं लागते, आता dx काढला आपण
वाय डी वाय कडे आपल्याला वायची किंमत काढायची आपल्याला. ही वाय बरोबर तसे डी वायची किंमत किती आहे वजा 25, डी ची किंमत किती आहे 25. तर 25 × 25 25 × 25 वजा तसे तर वायची किंमत आली वजा 1. वायची किंमत आली वजा 1. आता आपल्याला काय ना आता आपल्याला लिहायचं आहे. आता आपल्याला लिहायचं आहे x, y x, y या समीकरणाची उकल उकल 2, वजा 1 आहे. 2, वजा 1 आहे. पडले आपल्याला 4 ला 4 मार्क. असाला असं व्यवस्थित लिहून घ्या. लगेच आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत. एवढं लिहून घ्या. तर चला आपण पहिले गणित पाहिले. ते पहिले गणित तुम्हाला चांगलं समजलंच असेल. आता आपण दुसरं गणित पाहणार आहोत. दुसरं गणित काय दिलं आपल्याला 4x + 3y + 4 = 0. 6x = 8 - 5. हे 6x बरोबर बरोबर 8 बरोबर वजा 5. 6x बरोबर 8 वजा 5y. आता हे समान नाही. थोडंच वेगळं गणित आपल्याला समान करून घ्यावं लागते. म्हणजे समान झालं तसं आपलं पहिल्या गणितात तसंच सुरुवातीला डी ची किंमत, मग डी एक्स ची किंमत, मग डी वाय ची किंमत आणि मग एक्स आणि वाय ची किंमत काढायची. मग आपल्याला काय करावं लागेल हे समान करून घ्यावं लागेल. हे समान करण्यासाठी काय करावं काय नाही. ही 4x तशाला तसे, ही 4x तशाला तसे अधिक 3y बरोबर इकडे वजा इकडे जाऊन अधिक होते बरोबर 4. हे समीकरण झालं आपलं 1. आणि 6x तशाला तसे हे बरोबर इकडे आहे, हे वजा इकडे जाऊन अधिक होते अधिक 5y हे बरोबर 8. तर समीकरण 2 झालं आपलं. 2 तयार झाले. आपल्याला हे समीकरण वर लिहितो मी चांगलं समजा. हे पण झालं. हे 4x तसे लिहिले अधिक 3 बरोबर तसे लिहिले. इकडे वजा इकडे जाऊन अधिक समीकरण 1. 6x तसे हे वजा 5y वजा इकडे अधिक झालं बरोबर 8. तसे 2 समीकरण झालं. तर आपल्याला काय करावं लागणार हे गणित. आता मी काय करतो हे गणित वर लिहितो व्यवस्थित. म्हणजे झालं किती 4x अधिक 3y बरोबर 4. हे समीकरण आपलं 1. 6x अधिक 5y बरोबर 8. हे समीकरण आपलं दुसरं. हे मोडतो मी आता. हे पुसून घ्या. तसंच आपल्या आता आपण सुरुवातीला काय करायची डी ची किंमत काढायची. डी ची किंमत मग आपला डी बरोबर काय आल्याचे सुरुवातीला हे डी ची एवढी किंमत म्हणजे काय सुरुवातीला काय येईल 4 4 6 3 5 झालं. डी ची किंमत आपण लिहिली. म्हणजे डी बरोबर आपला अजून काय लिहावं 4 × 5 4 × 5 वजा 3 × 6 म्हणजे हे डी बरोबर 5 × 20 वजा 60 ते 60 रन 18. डी बरोबर 20 म्हणून 18 केले राहिले 2. डी ची किंमत मिळाली आपल्याला 2. डी ची किंमत मिळाली 2. डी ची किंमत करताना काय केलं आपण डी ची किंमत करताना काय केलं आपण हे एवढे घेतल्या. डी ची किंमत करताना हे 2 व्यवस्थित मानलं तर आपल्या निश्चक किंवा निश्चक पाठीनुसार केलं. डी ची किंमत आली आपल्याकडे 2. तर आपल्या डी एक्स ची किंमत काढायची आपल्याला. तर एवढं लिहून घ्या. तर आपण डी ची किंमत किती काढली 2 काढली. आता आपल्याला डी एक्स ची किंमत करावी लागते. डी एक्स ची तर काय नाही पहिल्याच नाही दुसरं काहीच नाही. आता सुरुवातीला आता डी एक्स किंमत काढताना काय करावं लागणार आपल्याला हे 2 घ्यायचे. म्हणजे सुरुवात पहिल्यांदा काय येईल 4 8 मग 3 5 डी एक्स ची किंमत काय तसं मग डी एक्स बरोबर 4 × 5 तसंच काय नाही 3 × 8 मग डी एक्स बरोबर 5 × 20 आणि वजा तसे 8 × 16 = 24 म्हणजे डी एक्स बरोबर आली आपल्याकडे किंमत 20 मधून 24 जात नाही
24 मधून 20 गेले, मोठ्या संख्येचे चिन्ह बरोबर -4. तर dx ची किंमत काढली आपल्याला -4 काढली. आता dx ची किंमत काढताना तसं आपल्याला dy ची सुद्धा किंमत काढायची. तर आता आपल्याला dy ची किंमत काढावी लागते. dy ची किंमत काढताना काय करावं लागेल? काय नाही तशाला तसेच. तर आपलं काय पहिल्याच गणितासारखं म्हणजे dy बरोबर काय येईल? dy बरोबर सुरुवातीला हे 4/6 तसाला तसेच 4/6 मग 4 8 मग 4 8 तसं करून घ्यायचे. 4 गुणिले 8 वजा 4 गुणिले 6 म्हणजे 8 एका 2 16 24 चौक 32 वजा 24 dy. dy ची बरोबर किंमत किती आली? dy ची किंमत किती आली? आता ह्या दोघांचा वजाबाकी करावं लागेल आपल्याला. 32 मधून 24 गेले, 32 मधून 24 गेले, 12 4 गेले राहिले 8 0 म्हणजे 32 मधून 24 गेले राहिले 8. dy ची किंमत भेटली आपल्याला 8 भेटली. dy ची किंमत आपल्याला 8 भेटली. तर आपल्याला काय करावं लागेल आता? x ची किंमत आणि y ची किंमत काढावं लागेल. तर आता एवढं हे करा, व्यवस्थित लिहून घ्या. तर आपल्याला आता काय करायचे? x ची आणि y ची किंमत काढावी लागते. त्या अगोदर आपण d ची किंमत काढली 2, हे एवढ्याचा करून dx ची किंमत काढली हे एवढ्याचा करून dy ची किंमत काढली याची याची. आता आपल्याला x ची किंमत काढायची. मग आपण ते सूत्र वापरायचं. सूत्र ते पाठच करायचे ते. म्हणजे काय आपलं x बरोबर सूत्र काय आपलं? x बरोबर सूत्र dx भागिले d क्रेमरच्या पद्धतीनुसार आपण आता x बरोबर x ची किंमत काढायची आपल्याला. म्हणजे dx ची किंमत किती आली? -4. dx ची किंमत किती आली? -4. आणि d ची किंमत किती आली? 2. मग बरोबर हे बे 1 बे 2 4 म्हणजे x ची किंमत आली -2 x ची किंमत आली -2. आता तसेच आपल्याला आता y ची किंमत काढताना आपल्याला तेच सूत्र वापरावं लागतं. तर dy चं आता आपल्याला काय करावं लागते? y बरोबर dy भागिले d बरोबर dy ची किंमत किती आहे? 8 बरोबर d ची किंमत किती आहे? 2 म्हणजे बे 1 बे 2 4 बे 6 बे 4 8. y ची किंमत सुद्धा आपल्याला भेटली 4 आली. मग आपण लिहायचं आता x, y या समीकरणाची उकल किती आली? या समीकरणाची उकल किती आली? 2,4. तर असंच लिहिलं 4 ला 4 मार्क पडली. तर आपल्याला एवढं तुम्ही लिहून घ्या. दुसरा प्रश्न घेतला आपण लगेच तिसरा प्रश्न पाहणार आहोत. तर एवढं लिहून घ्या. नंतर मित्रांनो आता तुम्हाला बोर्ड व्यवस्थित दिसत असेल तर आता आपल्याला काय करावं लागते? तिसरं समीकरण पाहायचं आपल्याला. म्हणजे तिसरं गणित पाहायचं. सर्वात 1.3 मधलं तिसऱ्या प्रश्नातलं आपण तिसरं गणित पाहणार आहोत. 2 गणित आपण पाहिलेतच. आता ते तुम्हाला समजलं असेल तुम्ही पुन्हा व्हिडिओ रिपीट करून पाहू शकता. तर आपलं तिसरं गणित काय आहे? आपलं x अधिक 2y बरोबर -1 हे समीकरण 1. 2x वजा 3y बरोबर 12 हे समीकरण 2. तसंच आपला आधी d ची किंमत काढावी लागेल. d बरोबर लिहायचं आपण इथं d बरोबर हे आता लिहायचं आपलं काय करावं सुरुवातीला हे दोन संख्या घ्यायची ह्या दोन एवढ्या d ची म्हटल्यावर हे x च्या जागी काय नाही म्हणजे 1 राहते. जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है. म्हणजे आपण लिहिले तशी 1 ला 1 हे 2 खाली तशाला तसे लिहिले हे 2 हे वजाचं चिन्ह -3 तशाला तसे. तर आपल्याला काय करावं लागेल तुम्हाला तसेच पहिल्यासारखंच 1 गुणिले -3 तुम्हाला वजाचं चिन्ह तशाला तसं
आणि 2 गुणिले 2 म्हणजे 3 एक 3 आणि वजाचं चिन्ह तसं तसं, हे वजाचं चिन्ह तसं तसं, 4 दोन्ही सॉरी बे एक बे बे दोन्ही 4, याचा गुणाकाराला 4, याचा गुणाकाराला -3. आता हे वजा वजा झाले अधिक, 4 आणि 3 7, मोठ्या संख्येचं चिन्ह जास्त त्याचं, म्हणजे याचं उत्तर येईल डी बरोबर -7. डी बरोबर आपण -7 काढली. तर लगेच आपल्याला आता डी एक्स ची किंमत काढायची. एवढं लिहून घ्या. हा, तर आपण डी ची किंमत काढली, आपल्याला आता डी एक्स ची किंमत काढायची. आता डी एक्स ची किंमत काढताना काय करावं लागणार आपल्याला, ही आणि ही असं आपण नियमच माहित असेल डी एक्स ची किंमत काढताना. म्हणलेले इथे किती येते -1 आणि हे खाली 12, तशाला तसे हे 2, खालचं -3, तशाला तसे. आता याचा त्रिकस गुणाकार करून घ्यायचा, -1 गुणिले -3 आणि मधात वजा चिन्ह तशाला तसं, 2 गुणिले 12, 2 गुणिले 12 किंवा 12 गुणिले 2. आता आपल्याला काय करावं लागेल, 3 एक 3, हे ऋण ऋण झालं धन, म्हणजे 3 एक 3 आणि वजाचं चिन्ह तसं तसं, 12 दोन्ही 24. आता 3 मधून 24 जाते का गडे, म्हणजे लहान संख्या मोठी संख्या वजा होत नाही, म्हणून आपल्याला 24 मधून 3 घालावं लागेल. झाले किती, 24 मधून 3 गेले, झाले 21 राहिले. नुसते 21 राहिले नाही, मोठ्या संख्येचे चिन्ह दिलं लागतं. चिन्ह जर तुम्ही दिलं नसलं तर तुमचं गणित चुकत, मार्क कटत आहे. म्हणजे किती आली, 24 मधून 3 गेले राहिले 21, हे वजाचं चिन्ह तसं तसं. डी एक्स ची किंमत काढली आपण 21 वजा 21. लगेच आपल्या डी वाय ची किंमत काढायची, एवढं लगेच घ्या. आपण आता डी ची किंमत काढली, डी एक्स ची किंमत काढली, आता आपल्याला डी वाय ची किंमत काढली. डी वाय ची किंमत काढायची. म्हणजे डी वाय ची किंमत काढताना काय करावं लागेल, नियम माहितच आहे. डी वाय ची किंमत काढताना नियम माहितच आहे. मग आपण लिहायचं डी वाय बरोबर जिसका कोण दो उसका 1 होता है, 1 हे 2 आणि हे वजा 1 आणि हे 12. आपण लिहिले 1 गुणिले 12, वजा चिन्ह तसं तसं, आणि वजा 1 गुणिले 2, 12 एक 12, हे वजा वजा झाले अधिक बे एक बे. मग आपल्याला डी वाय ची किंमत मिळाली आपल्याला बरोबर 12 आणि 2 14. तर आपल्याला डी वाय ची किंमत मिळाली आपल्याला 14. डी ची किंमत काढली आपण, डी वाय एक्स ची किंमत काढली आपण, आता आपल्याला डी वाय ची किंमत काढली आपण. आता आपल्याला एक्स कॉमा वाय ची किंमत काढायची. ह्या डी ची आणि एक्स आणि वाय ची किंमत, डी आणि डी एक्स आणि डी वाय च्या जर किमती काढल्या, तुम्हाला एक्स आणि वाय ची किमती काढायला सोपं जाते. डी ची किंमत काढताना काय करावं लागेल, हे समीकरण घ्या म्हणलं. डी एक्स ची किंमत काढताना काय करावं लागेल, हे आणि घ्यायचं, आणि डी वाय ची किंमत काढताना काय करावं लागेल, हे आणि हे घ्यायचं. सोपंच आहे. तर आपण एक्स आणि वाय ची किंमत काढणार आहोत, तर एवढं आरामशी लिहून घ्या. आता मित्रांनो, तुम्हाला काय नाही, आता क्रेमरच्या पद्धतीनुसार 4 मार्काला विचारते गणित. क्रेमरच्या पद्धतीनुसार काढा म्हणलं काय ना, आपल्याला सुरुवातीला डी ची किंमत काढायची, ते आपण वजा 7 काढली, हे 2 समीकरण मिळून. डी एक्स ची किंमत काढायची, ते आपण काढली, हे 2 समीकरण मिळून. डी वाय ची किंमत काढायची, ते आपण काढली, हे आणि मिळून. आता एक्स ची आणि वाय ची किंमत काढायला सोपंच आहे. काय नाही, एक्स आणि वाय ची किंमत काढायला सोपंच आहे. तर आपल्याला एक्स आणि वाय ची किंमत काढायचं काय करावं, दोन सूत्र लक्षात ठेवायचे. एक्स बरोबर सूत्र किती आहे, डी एक्स भागिले बरोबर डी एस भागिले डी, आणि वाय बरोबर किती, डी वाय भागिले डी. क्रेमरच्या पद्धतीनुसार आहे ते. मग आपण सूत्र काय आपलं, एक्स बरोबर सूत्र काय, डी एक्स भागिले डी. क्रेमरच्या पद्धतीनुसार आता आपण काय करणार, एक्स ची किंमत काढतो, एक्स ची किंमत काढली ना अजून, एक्स तसाला तसे डी एक्स ची किंमत किती काढली आपण, वजा 21 भागिले डी ची किंमत किती काढली, वजा 7. हे वजा वजा कटून गेलं, समान आहे म्हणून. म्हणजे काय येईल, 7 एक 7, 7 7 21. तर 7 म्हणजे 7 आणि 3 म्हणजे 21 चा भागाकार केला, तर एक्स ची किंमत मिळाली आपल्याला
3 7. तसंच आपल्याला वायची किंमत काढायची. म्हणजे आपल्याला x ची किंमत किती काढली आपण 3 निघेल. आता फक्त काय राहिले y राहिले. तर y ची किंमत काढून काय करू लागेल y बरोबर सूत्र काय आहे y बरोबर dy भागिले d बरोबर dy ची किंमत किती काढली आपण इथं 14 आणि d ची किंमत किती काढली आपण -7. तर या 7चा वजाचा 14चा गुणाकार करायचा किती 7 1 7 7 2 14. तर वजा चिन्ह असेल तसं एक आहे म्हणून 2 असले आपण काढून टाकतो. तर y ची किंमत काढली आपण -2 भाग बसला. आपल्याला याच म्हणून s कॉमा y या समीकरणाची उकल आहे किती 3, -2. ते एवढं खूप सोपी पद्धत आहे. क्रमश पद्धत 4 मार्कला विचारतो. 4 मार्क पडतात आपल्याला. तर काय ना आपल्याला काय करायचे एवढा तुम्ही लिहून घ्या. आपल्याला फक्त d ची आणि dx आणि dy ची किंमत जर काढायला ना तुम्हाला तर x आणि y ची किंमत आपोआप काढता येतो. तुम्हाला एकदा सांगतो d ची किंमत काढताना हे आणि हे घ्यायचं. dy ची किंमत काढताना हे आणि हे घ्यायचं. सॉरी d ची किंमत काढताना हे आणि हे घ्यायचं. dx ची किंमत काढताना हे आणि हे घ्यायचं. आणि dy ची किंमत काढताना हे आणि हे घ्यायचं. तर आपण x, y ची किंमत काढली हे तिसरं गणित झालं. लगेच आपण चौथं गणित पाहणार आहोत. तर एवढं लिहून घ्या. जर माझं गणित समजत नसेल तर परत व्हिडिओ रिपीट करत दम पाहत राहा. तर आपण चौथं गणित लगेच हे करणार आहोत. एवढं लिहून घ्या व्हिडिओ स्टॉप करून. तर मित्रांनो आपण आता 3 गणित पास झालं. चौथं गणित हे आपलं एकूण सरासरी 1.3 म्हटलं. तिसऱ्या प्रश्नात एकूण 6 गणित होते क्रमाच्या पद्धतीनुसार मध्ये. 3 किंवा 4 मार्कला परीक्षेत विचारतो. आपल्याला 3 गणित पाहिलेत आपण. ते 3 गणित तुम्हाला समजत नसेल माझा व्हिडिओ तुम्हाला रिपीट करा. तर तरी समजत नसेल तर मला खाली कमेंट करा समजण्यासाठी म्हणून. म्हणजे मी काय करेन तुम्हाला दुसरा व्हिडिओ ह्या सरासरी 1.3 नुसार अजून सोप्या पद्धतीनुसार थोडं. आता आपलं चौथं गणित काय दिले 6x - 4y बरोबर -12 समीकरण 1. 8x - 3y बरोबर -2 हे समीकरण आपल्याला 2 दिले. पहिलं काय होतं आधी किंवा वजत म्हणजे आता सगळीकडे वजावाच आहे. तरी आपलं नियम बदलायचे नाही. नियम सारखे ठेवायचे. सुरुवातीला काय करायची d ची किंमत करायची. सुरुवातीला d ची किंमत म्हणजे d ची किंमत काढताना कोणती संख्या करावी लागणार आपली ही आणि ही म्हणजे त्याचा तिरकस गुणाकार करावा. म्हणजे 6 हे 8 -4 -3 म्हणजे d ची किंमत काय करावं लागणार आपल्याला तिरकस गुणाकार करून वजाबाकी करायची. तिरकस गुणाकार करून वजाबाकी करायची. म्हणजे काय आता 6 गुणिले -3 -4 गुणिले 8. तर हे 18 -18 हे वजा झाली आधी 8चा जास्त हे येते 32. 8 × 18 32. 8 चा गुणाकार करते 32. हे 8 चा 4 गुणाकार आला आपला 32. म्हणजे आता 32 म्हणून 18 इथे गरजेचं चिन्ह आहे आणि इथे वजा चिन्ह म्हणजे वजा प्लस झाले वजा अधिक झाले वजा झाले म्हणजे आपल्याला याची वजाबाकी करावंच लागते. म्हणजे 32 मधून 18 गेले राहिले किती 14 आणि वजा चिन्ह तसं सॉरी मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस म्हणून नुसते आपण 14 देतो. म्हणजे मायनस लिहायची गरज नाही. म्हणजे आपल्या d ची किंमत मिळाली आपल्याला 14. सिंपल. d x ची किंमत काढायची आपल्याला. आरामशीर एवढं d ची किंमत कशी काढली तर एवढं लिहून घ्या. आपण आता d ची किंमत काढली तर तसं d x ची किंमत काढायची आपल्याला. पहिल्याच नियमानुसार नियम बदलायचे नाही कर्माच्या पद्धतीनुसार. आता d x ची किंमत काढताना आपल्याला काय करावं लागेल तर आपण नियम सांगू काढून घेऊ. सुरुवातीला हे घ्यायची -12 मग -2 हे -4 आणि -3. आता एवढे मायनस चिन्ह म्हणलं याचा गुणाकार कसा करावा काही नाही पाहिजे. हे तसं तिरकस गुणाकार करतात. मग सूत्र नियम म्हणजे चिन्हाचे सूत्र आपलं कळते. हे -12 त्याच्यावरची घेतले आपण गुणिले -4 कॉमर्स बन तुम्हाला वजा हे वजा सॉरी 3 तिरकस गुणाकार करायचं ना. म्हणजे आपलं काय मग काय -4 गुणिले -2 तसे. आता हे प्लस मायनस झाले प्लस म्हणजे प्लस झाले. आता म्हणजे 12 1 12 12 1 52
12 36. 36 आणि हे वजाचं चिन्ह झालं वजा, हे वजा झाले अधिक, 4 दोन्ही 8. मग आता दुमार आता काय करून 36 मधून 8 गेले किती राहिले dx ची किंमत 36 मधून 8 गेले राहिले 36 मधून 8 गेले 6 मधून 8 गेले राहिले 8 28 राहिले 36 मधून 8 गेले राहिले 28. सिंपल. काय केलं त्रिकस गुणाकार केला चिन्ह तसं तसे लिहिले. हे वजा होतं झालं अधिक, हे वजा तसा तसे तुम्हाला वजा होतं झाले अधिक, 4 दोन्ही 8 राहिले. तुम्हाला ह्या दोघांची वजाबाकी केली 28 आलं. काय सिंपल. तर आपण डी ची किंमत काढली, dx ची किंमत काढायची. आपल्याला शेवट ठरली काय dy. आता dy ची किंमत काढताना काय करावं आपल्याला, ते आपलं नियमच आहे dy ची किंमत काढताना. सुरुवातीला हे घ्यायचंय मग हे घ्यायचे, मानली तशी ना तशी. तर डबल आपला नियम त्रिकस गुणाकार 6 गुणिले वजा 2 कंस बंद वजा चिन्ह तसे वजा 12 गुणिले 8 त्रिकस गुणाकार केला आपण म्हणजे 6 दोन्ही वजा 12 वजा झाले अधिक 12चा आणि 8चा गुणाकार आला. आपण करू लागतो आपल्याला आता 8 का 2 झाले 8 का 96 आला. दुमार हे अधिक वजा होते वजा म्हणजे 96 मधून 12 गेले आपल्याला वजा करावं लागते. 96 मधून 12 गेले राहिले किती 96 वजा 12 6 मधून गेले राहिले 4 84 राहिले. म्हणजे आपल्याला dy ची किंमत मिळाली 84. आता आपल्याला राहिले काय फक्त x y ची किंमत काढायची. आता आपल्याला काय करावं लागेल, आता हे नियम आपल्या सूत्रानुसार आपलं तेच आता सूत्रानुसार आपण मांडतो एवढं लिहून घ्या. तर हा चला विद्यार्थी मित्रांनो आपण काय करले आता सुरुवातीला डी ची किंमत काढली, हे समीकरण मिळवून dx ची किंमत काढली, हे समीकरण मिळवून dy ची किंमत काढली, हे आणि हे समीकरण मिळवून आता आपल्याला x आणि y ची किंमत काढायची. x आणि y ची किंमत काढायला काय करावं लागेल, सुरुवातीला आपण x ची किंमत काढू. त्या सूत्रानुसार आपलं सूत्र माहित आहे आपल्याला काय आहे x चं सूत्र x बरोबर dx भागिले d. हे सूत्र आपण पाठच करायचं x बरोबर dx भागिले d. तर dx ची किंमत किती आली 28, d ची किंमत किती आहे 14. मग ह्या भाग बसतंय 14 1 14 14 दोन्ही 28. तर x ची किंमत आली आपल्याकडे 2. लगेच लिहून टाकू आकृती 2. आता आपल्याला y चे दोन सूत्र काढायचे. y चे हे म्हणजे y बरोबर सूत्र काय आपल्याला dy भागिले d बरोबर dy ची किंमत किती आहे 84 भागिले d ची किंमत किती आहे 14. 14 84 भाग बसते 14 1 14 14 28 14 त्रिकोण 42 14 56 14 5 70 14 84 म्हणजे 6 न भाग बसला म्हणजे y ची किंमत किती आली 6. तर आपण लिहू तिथं मग x, y x, y या समीकरणाची उकल या समीकरणाची उकल किती आली, x ची किंमत आली 2, y ची किंमत 6, 2,6 आहे. झालं आपलं शेवटचे दोन गणित राहतं. 5 गणित थोडे वेगळे पण सुद्धा तर 5 गणित मी लगेच समजून सांगतो व्यवस्थित. तर एवढं लिहून घ्या तुम्ही. आपलं चौथं गणित आहे आपलं चौथं गणित ते 3 गणित सॉरी 5 गणित आहे आपलं. 5 गणितात 4 गणितापेक्षा काय फरक दिसतंय 4m + 6n बरोबर 54, 3m + 2n बरोबर 28 म्हणजे 2n बरोबर 28. हे समीकरण आपलं 2. आता इथं काय फरक दिसतंय पहिले x ना आता y नाही म्हणजे आपल्याला x y ची किंमत काढताना आता आपल्याला m n ची किंमत काढायची. आपल्याला आता m आणि n ची किंमत काढायची. आता m n ची किंमत काढताना काय करावं आपलं पहिलं समीकरण काय 4m + 6n बरोबर 54. हे समीकरण नाही हे समीकरण खूप मोठं आहे. म्हणून आपण काय करतो सगळं समीकरण ना कोणत्या तरी एका संख्येनं भागवतो म्हणजे याला 2 न भाग जाऊ शकतो. म्हणजे याला 2 न भाग बसले किती येते 2m, याला 2 न भाग बसले किती येते 2m + 3n बरोबर 27. हे समीकरण आपलं किती झाले 1. हे दुसरं तसं 3m + 2n बरोबर 28. हे समीकरण आपलं 2. आपण काय केलं ह्या समीकरण आपण 2 न भागलं म्हणजे आपलं दुमाराचं काढायचं सुरुवातीला d ची किंमत.
मग हे दोन समीकरणात आपला काय संबंध राहणार नाही. मग हे समीकरण मी इथे देतो. काय म्हणता हे काय समीकरण 2m प्लस 3n बरोबर 27 हे समीकरण 1. 3m प्लस 2n बरोबर 28 हे समीकरण आपलं 2. तर आपल्याला काहीच करायचं नाही. पहिल्या सुरुवातीला आपल्याला आधी डी ची किंमत काढायची. डी बरोबर काय येईल हे माहितीच आहे आपला 2 3 आणि हे 2 डी ची किंमत काढायची. म्हणजे ही घेतली आपण डी ची किंमत काढताना लगेच आपण त्रिकासी गुणाकार निश्चित पद्धतीनुसार म्हणजे 2 गुणिले 2 वजा 3 गुणिले 3 बेदोनी 4 वजा 3 त्रिक 9 म्हणजे आता डी बरोबर 4 मधून 9 जर नाही 9 मधून 4 गेले किती राहिले 5. मोठ्या संख्ये चिन्ह वजा 5 डी ची किंमत काढली आपण वजा 5. लगेच आपण डी एक्स ची किंमत काढणार तर एवढं आरामशीर लिहून घ्या. आता आपण डी ची किंमत काढली. आता आपल्याला डी एक्स ची किंमत काढायची. काची डी एक्स ची. डी एक्स आपण नियम आहेतच आपण पाठ होऊन गेले ते आपल्याला डी एक्स ची किंमत काढताना हे आणि हे घ्यावं लागते. म्हणजे सुरुवातीला 27 घ्यायचे मग 28 मग 27 आणि 28 मग 3 आणि 2 लगेच आपण निश्चित पद्धतीनुसार त्रिकस गुणाकार 27 गुणिले 2 वजा 3 गुणिले 28 3 गुणिले 28 म्हणजे 27 दोन्ही 54 आणि वजा 28 आणि 3चा गुणाकार किती तिकडे 28 गुणिले 3 8 × 1 = 24 7 × 2 3 दोन्ही 6 आणि 84 येते. 84 54 मधून 84 जाते काकडे नाही म्हणून आपल्याला 84 मधून 54 घालावं लागते. म्हणून आता 84 मधून 54 घातले किती राहिले 0 8 5 30. तर आपलं डी ची किंमत आली आपल्याकडे वजा 30. डी एक्स ची किंमत काढली आपल्याकडे वजा 30. डी ची किंमत काढली आपण डी एक्स ची किंमत काढली आपण आता आपल्याला डी वाय ची किंमत काढायची. हे वजा 30 आली डी एक्स ची किंमत वजा 30. तर चला डी आणि आपण डी एक्स ची किंमत काढली. आता आपल्याला डी वाय ची किंमत काढायची. डी वाय ची. आता डी वाय ची किंमत काढताना आपल्याला तेच डी नियम माहित असून गेल. डी वाय म्हणलं हे आणि डी वाय म्हणलं हे आणि हे येते. म्हणजे हे दोन लिहतो आपण आधी 2 3 27 आणि हे 28. लगेच आपण त्रिकस गुणाकार ते काढा सोडा आपण 2 गुणिले 28 वजा 27 गुणिले 3 28 दोन्ही 56 वजा 27 आणि 3चा गुणाकार 7 × 1 7 × 2 3 दोन्ही 6 81. 56 मधून 81 जर नाही 81 मधून 56 गेले राहिले 81 मधून 56 गेले राहिले किती वजा 25 आली. म्हणजे डी वाय ची किंमत काढली आपली वजा 25. 81 56 गेले 25 राहिला मोठ्या संख्या चिन्ह तसं तसे काढली आपण डी ची किंमत डी एक्स ची किंमत. आता डी वाय ची किंमत काढली आपण. आपलं राहिलं काय सुरुवातीला एक्स आणि वाय ते काढून घेऊ ते काढून. तर विद्यार्थी मित्र हे तर आपलं गणित चुकलं ना थोडं बोलण्यात चुकली. इथे एक्स आणि वाय नाही इथे वाय नाही म्हणजे आपल्याला एम ची एन ची किंमत काढायची. म्हणजे आपल्या इथे डी डी बरोबर वजा 5 आलं डी एम ची. जसं आपण जिथे एक्स होता जसं आपण एक्स डी एस घेतला ना तसं आपल्या इथे डी एम गेलो. डी एम बरोबरची किंमत किती आली वजा 30. डी एन ची किंमत किती आली वजा 25. आता एम ची आणि एन ची किंमत काढायची आपल्याला. म्हणजे आपलं सूत्र काय आहे ते डी एक्स चं सूत्र घ्यायचं ना डी एम चं सूत्र घ्यायचं. इथे जे मूळ अक्षर आले ते सूत्र घ्यायचं. म्हणजे आता डी विसरायचं डी घ्यायचं सरळ डी द्यायचं कसं काय डी एम बरोबर सर आपली एन ची किंमत काढायची ना. म्हणजे एम बरोबर डी एम भागिले डी. म्हणजे डी एम ची किंमत किती आली आपली वजा 30 आली. डी एम ची किंमत किती आली वजा 30. डी ची किंमत किती आली वजा 5.
हे समान चिन्ह कटून गेले म्हणजे 5 × 5 5 × 30 तर m ची किंमत आली आपल्याकडे 6 m ची किंमत आली आपल्याकडे 6 लगेच आपण काय करतो आता हे लिहून घेतो काय होत आहे m ची किंमत आली आपल्याकडे आता 6 आता लगेच आपण y ची किंमत काढतो आता y ची किंमत काय करायला आता तेच आता n चं सूत्र वापरायचं आता y चं सूत्र काढून काय करायला आपल्याला n बरोबर dn भागिले d dn ची किंमत किती आली आपली -25 आणि -5 तर हे समान चिन्ह कटले 5 × 5 5 × 5 25 ते n ची किंमत आली आपल्याकडे 5 म्हणून आपण लिहून घेऊ ती बी m, n या समीकरणाची उकल किती याकडे किती 6,5 आहे तर झालं आपले हे गणित आपण शेवटचं थोडे वेगळे ते पाहणार आपण व्यवस्थित एवढं लिहून घ्या